शेवटी कसं बस त्याचं लग्न झालं. लग्नाची पहिलीच रात्र तो आत शिरला. ती बेडवर पाठमोरी बसली होती. काय बोलावं त्याला सुचेना. शेवटी त्याने देवाचे नाव घेतले आणि परंपरेप्रमाणे म्हणाला, हाय, जेवण झालं का? नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते, आजपासून तू मला आई म्हणायचं आणि सासऱ्यांना बाबा म्हणायचं. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते, आई, दादा आला. बिअर संपून विस्कीचा खप वाढला की पावसाळा सुरू. विस्कीवरून रमकडे कल वळला म्हणजे हिवाळा सुरू. रमवरून परत बिअर चालू झाली म्हणजे उन्हाळा सुरू. हे खरं ऋतुचक्र. बाकी हवामान खातं वगैरे सगळे थोटांड आहे. पत्नीने नवऱ्याला न सांगता नवीन सिम घेतले. नवऱ्याला सरप्राईज द्यावे या हेतूने ती किचनमध्ये गेली. तेथून नवीन नंबरवरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, हाय डिअर, कसा आहेस? नवरा दबक्या आवाजात नंतर बोलतो, आमचं येळं किचनमध्ये आहे. बायकोने लाटणं फेकून मारलं. पूर्वी फार थोड्या लोकांना स्वतःचे व्यंगचित्र काढता येत होते, पण आता सेल्फीमुळे ते सर्वांना सहज शक्य झालं आहे. बायको, देवा, जन्मजन्मी मला हाच नवरा मिळू दे. नवरा, अरे वा, इतका आवडतो मी तुला. बायको, नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार? दत्तूची आई, 20 वर्ष मला काहीच मूलबाळ नव्हते. गण्याची आई, अगं बाई, मग तुम्ही काय केले? दत्तूची आई, काही नाही. मग मी 21 वर्षाचे झाले आणि बाबांनी माझे लग्न लावून दिले आणि मग वर्षभरातच दत्तू झाला. एका लहान मुलाला विचारले, कोणत्या शाळेत जातोस? तो म्हणाला, मी जात नाही, मला पाठवतात. कामवाली बंड्याच्या घरी जाते. कामवाली, अहो साहेब, 500 रुपये द्या, मी तुम्हाला उद्या देते. आपला बंड्या पण पक्का चावट असतो. बंड्या, अहो बाई, 1000 रुपये देतो, पण आता लगेच देत असशील तर दे. कामवाली बेशुद्ध.